नमस्कार, अंजली स्पेशल चॅनलमध्ये मी अंजली सर्व मैत्रिणींचे स्वागत करते। आज मी तुम्हाला जन्मलेल्या बाळापासून ते 1 महिन्याच्या बाळासाठी टोपडं कसं शिवायचं ते दाखवणार आहे, एकदम सोप्या पद्धतीने। तर या ठिकाणी बघा 2 कपडे घेतलेले आहेत। एक आतील अस्तर आहे ते 6 इंच लांबी रुंदी घेतलेली आहे आणि ते जे अस्तर घेतले मेन कपडा आहे टोपड्याचा तो त्याच्या दुप्पट घेतला आणि 2 इंच जास्त उंचीला। तर तो 2 इंच का घेतला, आता या ठिकाणी बघा 1 इंच दुमडून घेते। तर हा समोरचा भाग येणार आहे जो 1 इंच आपण दुमडून घेतोय। आतमध्ये दुमडून कपडा असा आपला 1.25 ते 1.5 इंच गेला। आता याला आपण चुन्या घालून घेणार। तर पुढच्या साइडला हा झालर टाइप मध्ये टोपडं दिसेल। तर 5 इंच सोडले आणि या पद्धतीने आता मी पूर्ण चुन्या घालून घेते। तरी चेक करायचं की कपडा आपला किती उरतो, त्यानुसार आपल्याला चुन्या आतील घालायच्यात, त्यानंतर साइडला कपडा सोडायचा। तर या ठिकाणी बघा, तर इकडल्या साइडला मी आणखीन एक चून घेते, म्हणजे बरोबर जेवढं आपण अस्तरचं कापड टोपड्यासाठी कट केलेलं आहे ते बरोबर बसतं। त्यानंतर खालच्या साइडला सुद्धा आपल्याला चुन्या घालून घ्यायच्या। तर चुन्या ह्या सेम आल्या पाहिजे। इथल्या चुन्या तुम्ही कशा घ्याल त्यानुसार तुमच्या टोपड्याचा लुक असणार आहे। तर चुन्या ह्या एकसारख्या आल्या पाहिजे याची काळजी घ्यायची। त्यानंतर हे अस्तर ठेवायचं आहे आणि बघायचं परत एकदा। मग आता आपल्याला ह्या वरच्या साइडला अस्तरला एक शिलाई करायची। त्यानंतर आपल्याला बघा 1 इंच सोडून हे आतून जोडायचं आहे की जेणेकरून वरच्या साइडला झालर पुढे दिसेल। त्याचबरोबर मी वरच्या साइडला लेस पण लावून घेते। लेस वरचं आपलं टोपडं डिझाईनचं ते आणि अस्तर बरोबर बसलं पाहिजे एकमेकांवरती याची काळजी घ्यायची। त्यानंतर साइडनी आपल्याला अशी शिलाई करायची। तिन्ही बाजूंनी आता आपण शिलाई करून घेणार। तर या ठिकाणी बघा चुन्या आपले अंतर पडलेलं आहे, तर तिथं मी 2 चुन्या आतमध्ये घालून घेते आणि कडेनी शिलाई करायची। आता याला आपल्याला कळी जोडायची आहे। तर त्याच ठिकाणी बघा मी आतमध्ये 1.5 इंच अस्तरचं कापड घेतलं आणि वरून टोपड्याचं कापड घेतलं। अशा पद्धतीने या ठिकाणी मी जे मागच्या साइडला कळी जोडण्यासाठी तयार करून घेते। त्यानंतर आपण असं चेक करायचं तर किती लागेल त्याचा अंदाज घेऊन खालच्या साइडला दुमडून घ्यायचं। आता या ठिकाणी मध्यावरती मार्किंग करून घेते। आता ही कळी जोडून घ्यायची। तर बरोबर माप आलं की नाही असं लावायच्या पहिले चेक करायचं, त्यानंतर लावून घ्यायचं। लावता लावता कळी आपली थोडीशी तिरकस झाली पाहिजे याची काळजी घ्यायची। त्यानंतर सुई न उचलता कळी आपली फिरवून घ्यायची आणि दुसऱ्या टोकाला शिलाई करायची। लॉक करायला विसरायचं नाही। त्यानंतर आपलं असं टोपडं मागच्या साइडने झालेलं आहे। तर याला आता आपण बंद तयार करून घेऊ। बंद हे आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करून घेतले तरी चालतात। तर याला आपण अस्तर वापरलेलं नाही, फक्त टोपड्याचं कापड वापरलं। आता खालच्या साइडला आपल्याला
हे बंद लावून घ्यायचे। बंद पण लॉकच्या पद्धतीने लावायचे। दोन्ही साइडला सेम बंद लावले गेले पाहिजे याची काळजी घ्यायची। तर या ठिकाणी बघा मी सेम बंद लावून घेतेय। आता हे टोपडं तयार झालेलं आहे, पण मागच्या साइडला उचललं जातं, म्हणून या ठिकाणी कोणत्याही टोपड्याला 2 सुन्या द्यायला विसरायचं नाही। कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 4। मग घेर कसा आहे त्यानुसार 4 घ्यायच्या, कमी असेल तर छोट्या छोट्या 2 घ्यायच्या, की जेणेकरून मागच्या साइडला टोपडं उचलणार नाही। टोपड्याची ही खासियत आहे। तर काही टोपडे तुम्ही पाहिले तर उचलले जातात। अशा पद्धतीने आपलं हे टोपडं जन्मल्यापासून ते 1 महिन्याच्या बाळासाठी तयार झालं। ह्या टोपड्याची शिलाई तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा। जे कोणी नवीन आहे त्यांनी सबस्क्राइब करायला विसरू नका। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व मैत्रिणींचे धन्यवाद।